परभणीमध्ये सर्वपक्षीयांकडून मूक मोर्चा काढण्यात आला होता आणि या मोर्चामध्ये आमदार क्षीरसागर यांनी काही मोठे दावे केले। सरपंच संतोष देशमुख हत्येमागे वाल्मिक कराडच असल्याचं क्षीरसागर यांनी म्हटलंय। रुग्णालयामध्ये कराडला कोण कोण भेटलं त्याचं सीसीटीव्ही फुटेज काढा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। परभणीमधील मूक मोर्चामध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांनी हा दावा केला। तर देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा थेट जरांगे पाटलांनी दिला। आमचे 10 अजून 5 मिनिटं जर तिथं बोलले असते तर सभागृह रडलं असतं। पण ह्या सुद्धा व्यासपीठावरती आज सर्वच पक्षाचे लोक आहेत, सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत आणि फक्त न्याय उठवण्यासाठी मागतात। विटेकर साहेब, जो कोणी आहे तो नाही, ते वाल्मिक कराडाचे। आमचे संतोष भैया तर आता गेलेतच, पण यापुढे जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही। आमचा एक भाऊ गेला, तो आता आम्ही सहन केला। या मुंड्याचं आणि फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही, हरामखोर अवलादीचं। पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही। प्रसंग घडत गेले आणि ह्या प्रसंगाला आता वाचा फुटली, कारण हे पापाचा घडा भरला म्हणून संतोष देशमुखच्या रूपानं हे सगळं आता पिक्चर बाहेर आलाय। म्हणून मला या ठिकाणी एवढीच विनंती करायची आहे की त्यांचा राजीनामा मागायची काय गरज आहे। धनंजय मुंडे जर खरे स्वाभिमानी असतील तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, मी या मताचा आहे।